नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। आत्ताचा यापुढचे जे ब्लॉग असेल ते असतील गावचे, कारण आता गणेशोत्सव जवळ आला आहे। सर्व चाललो आहोत गावी गणपतीसाठी। गणपती आपला कोकणाचा गणेशोत्सव कसा असतो तो तुम्हाला दाखवणार आहे। आज आहे बस, आज चाललो आहे आम्ही गावी। ह्या पुढचा प्रवास पण मी तुम्हाला दाखवेल, कसा कोणत्या टप्प्याने जाणार, कसा बसचा प्रवास असेल तो। सर्व पॅकिंग वगैरे करून झाले आहे, आता आलं आहे निघायची वेळ झाली। दाखवतो काय पॅकिंग केलेली। हे बघा, इकडे एक मोठी बॅग, त्याला पण पूर्ण पॅक केलं आहे प्लॅस्टिकने। काय पाऊस बिऊस आला, चिखल बिकल उडू नये म्हणून। ही एक आहे पाठीवरची। इकडे आपलं अर्धा डेकोरेशन तुम्हाला दिसणार आहे गणपती बाप्पा आला की डायरेक्ट थेट। आणि इकडे कोमलची धावपळ चालू आहे, पॅकिंग तयारी चालू आहे, तयारी। बाकी काय नाही, सर्व झालं आहे पॅकिंग वगैरे करून, आता निघायचं आहे। चंदन नाक्याला पोचलो आहे आता। चंदन नाक्यावरून बस पकडायला इकडे कोकणकरांची गर्दी, सगळे बॅगा घेऊन पूर्ण चंदन नाक्याचा जो मंडपचा एरिया आहे तिकडे सगळे कोकणकर चालले आहेत, बॅगा वगैरे भरून गावाला चालले आहेत। ऊन भरपूर चाललं आहे, ऊन तर जामच लागते। पाऊस जसा गायब झाला तसं ऊन भरपूर पडलं आहे। इकडे गणपतीचे कारखाने आहेत। बस यायला सुरुवात झाली आहे। सिद्धिविनायक आली, गणराज आली, ती बघा मानेश्वर ट्रॅव्हल पण आली आहे मागे। चला, पुन्हा घरी आलो आहे। बसची वाट बघून थांबलो होतो तिकडे। बस थोडी लेट झाली होती दुपारी। बस यायच्या 5 मिनटं अगोदर ट्रेनची पण तिकीट काढून ठेवली होती, झाले त्याला 2 महिन्यापूर्वी। काय कन्फर्मच होत नव्हती, वेटिंगवरच होती। आणि आज अचानक बस स्टॉपवर जाऊन ट्रॅव्हल्सच्या बस जस्ट दिसत होती, आली पण होती ट्रॅफिकमधून। 5 मिनटं आधी ट्रेनचा पण कन्फर्मेशनचा नोटिफिकेशन आलं, ट्रेनची पण तिकीट बुक झाली। त्यामुळे आता घरी आलो आहे आणि आता चाललं आहे ट्रेनने। बसने जायचं म्हणजे खड्ड्यातून प्रवास करा, ट्रॅफिकमध्ये अटका, त्यापेक्षा ट्रेनचा प्रवास बरा। लेट झाला तरी आरामात झोपून जाता येतं। थोडा गणपती बाप्पाने आशीर्वाद दिला आहे गावी जाण्यासाठी ट्रेनची तिकीट कन्फर्म करून। कोमलला कसं वाटतं ते बघूया। पहिल्यांदाच चालली आहे गावी। बस नको म्हणत होती, देवबाप्पाने ऐकलं आहे तिचं। आता बघूया तिची प्रतिक्रिया काय ती ऐकूया। अरे कसं वाटतंय? खूप मस्त। मी फर्स्ट टाइम कोकण एक्सप्लोअर करणार आहे। बरं झालं ट्रेनची तिकीट कन्फर्म झाली, कारण बसने ट्रॅव्हलिंग मला बिलकुल पण जमत नाही। ट्रॅव्हलिंगमध्ये उलटीची गोळी खाल्ली होती का? हो, खाल्लेली, पूर्ण तयारी केलेली। उलटीची मोमेंटला चांगलंच झालं। उलटीची गोळी खाऊन परत आले घरी, येऊन झोपलेत। आता जाणार आहे ट्रेनने। ट्रेन आहे आज, रात्रीची ट्रेन आहे। आता उद्या सकाळी पोचणार गावी। बघूया आता, ट्रेन तर टायमात असली पाहिजे, बाकी काय नाही। पावसाने पण मेहरबानी दाखवली आहे। आता 2 दिवस पाऊस नाही आहे, सध्या ऊन तर पडतं, येऊन जाऊन आहे। चांगलं आहे वातावरण, जरा सगळं जरा हळूहळू चांगलं होतं आहे। ट्रेनची तिकीट पण झाली आहे ते। चला भेटूया रात्री। चला, पुन्हा एकदा निघालो आहे गावी जायला। 2 वेळा गावी जायला थांबलो आहे। पहिला दुपारी चाललं होतं ते बसने, आणि आता बसचं कॅन्सल झालं, आता चाललो आहे ट्रेनने, कारण ट्रेनची तिकीट झाली आहे कन्फर्म। आणि आता चाललो आहे ट्रेनने।
पोचला त्या वसई स्टेशनला. वसईवरून आहे 11:30च्या दरम्यान ट्रेन आहे. थोडी का 10 मिनटं वगैरे उशीर आहे. बघू येईल त्याच्यावर. वसई स्टेशनला इतकी गर्दी झाली आहे, माणसं सगळी चाललेत. आज कालपासूनच जायला लागलेत गावी, भरभरून जातात. बस आता ट्रेनला पण भरपूर गर्दी आहे. ही अजून आत्ताशी वरच्या ब्रिजवरची गर्दी आहे एवढी सगळी. आता वाजलेत 10:45. अजून आहे पाऊण तास बाकी आहे. गर्दी तर वाढणार आहे अजून. खाली पण गर्दी आहेच थोडीफार. चला, वसईवरून गाडी आली आपली उधाना. आता थेट भेटूया डायरेक्ट गावाला. फुल पॅक गाडी, जनरल फुल पॅक. पुढच्या लोकांना काय भेटणार आहे काय माहिती नाही जागा चढला तरी. चला सुटले आता. ट्रेनचा प्रवास सुरू झाला आता. ट्रेनचं रात्री खाली बघा. पनवेल भिवंडीच्या पुढे काय गर्दी होईल काय पनवेलपर्यंत वगैरे. आता तर पूर्ण सीट सगळ्या भरलेल्या नाहीत. अशी आहे ट्रेन. माणसं येतात जातात या डब्यातून त्या डब्यात. पूर्ण कन्फ्युजन करून ठेवलं आहे. बाहेर डब्यांच्या वेगळं लिहिलं आहे आणि आतमध्ये नंबर सीट काय वेगळेच आहे.